हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, प्रियर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी पडलेला प्रश्न आहे की सर आमचे हॉल तिकीट कधी येतील. कारण आपण पाहतोय 5 इयर लॉ सीईटीचे जे हॉल तिकीट आहे ते ऑलरेडी आलेले आहेत आणि आता सोमवारी म्हणजेच 28 तारखेला 5 इयर लॉ सीईटीची एक्झाम पण आहे. तर मग 3 इयर लॉ सीईटी जी आहे ती आपल्याला माहिती आहे 3 आणि 4 मे या 2 दिवसामध्ये आहे आणि अजूनही हॉल तिकीट हे आलेले नाहीयेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा मित्रांना असा प्रश्न पडलाय की सर मग हॉल तिकीट लेट होत आहे तर मग आपली एक्झाम पण एक्सटेंड होऊ शकते का? तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठीची टेस्ट सिरीज आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये तुमचं एक्झामचं प्रिपरेशन होण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला दिल्या जातात. तसेच ॲज पर न्यू स्कीम म्हणजेच नवीन जो 120 मार्काचा पेपर तुम्हाला विचारला जातो त्या पद्धतीनेच याच्यामध्ये 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत. त्या ऍक्च्युली आपल्या सिलेबसच्या स्कीम नुसार असणार आहेत. सेक्शन वाईज तुम्हाला तिथे मार्क डिस्ट्रीब्युशन दिलेलं असणार आहे आणि टोटल तुम्हाला 120 प्रश्न 120 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी वेळ त्या 10 फुल सिलेबस टेस्ट मध्ये दिला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अगदी दोन्हीसाठी पण आहेत. तर या टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आणि या टेस्ट सिरीजला जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या टेस्ट सिरीजला जॉईन करा आणि आपलं जे एक्झामचं प्रिपरेशन आहे ते टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्ही करण्याच्या तयारीला लागा. कारण टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यानंतर एक्झामचं जे प्रिपरेशन आहे ते तुम्ही व्हेरीफाय कराल आणि 120 मिनिटांमध्ये आपला पेपर कव्हर होतोय का ते पण तुम्हाला इथे कळेल. म्हणजे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट या टेस्ट सिरीज मधून समजून जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता डिस्कस करूयात की आपले जे हॉल तिकीट आहेत ते कधी येणार आहेत. तर मित्रांनो, आता या क्षणी जर आपण महाराष्ट्र सीईटी सेलच्या ऑफिशियल साईटला जाऊन जर पाहिलं तर नोटिफिकेशन मध्ये आपल्याला काही नोटिफिकेशन दिसत आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकतो की इथे बीएड ईएलसीटी साठी सध्या नोटिफिकेशन रिसेंट जे आहे ते आलेलं आहे आणि मागे 5 इयर लॉ सीईटीच्या हॉल तिकीटचं एक नोटिफिकेशन 21 ला आलेलं आहे. त्याच्यानंतर कुठलंही नवीन नोटिफिकेशन जे आहे ते 3 इयर सीईटी साठी अजून तरी आलेलं नाहीये. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुमचे हॉल तिकीट जर यायचे असतील तर मॅक्सिमम तुमचे हॉल तिकीट हे सोमवारपर्यंत येऊन जाणार आहेत. सोमवारपर्यंत जर हॉल तिकीट नाही आले तर आपण समजू शकतो की आपली जी एक्झाम आहे ती पोस्टपोन पण होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, सोमवारपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल. आपले हॉल तिकीट येत आहे का ते पाहावं लागेल आणि हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करून ते हॉल तिकीट सुद्धा डाउनलोड करता येतील. त्यासाठी प्रोफाईलला लॉग इन करण्यासाठी तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी पासवर्ड जो आहे तुम्हाला इथे एंटर करावा लागेल आणि लॉग इन म्हणावं लागेल. आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट आणि ऍडमिट कार्ड सेक्शन मध्ये गेल्यानंतर इथे त्यावेळेस तो ऑप्शन एनेबल झालेला असेल. कारण अजून तरी तो ऑप्शन जो आहे हॉल तिकीटचा 3 इयर लॉ सीईटी साठी एनेबल झालेला नाहीये. ऑप्शन दिलाय पण त्याच्यावरती क्लिक करून कुठलीही प्रोसेस होत नाहीये. त्याच्यामुळे आपण समजू शकतो की अजूनही हॉल तिकीट आलेले नाहीयेत. पण हॉल तिकीट येणं आपल्याला एक्सपेक्टेड आहे. हार्डली मंडे पर्यंत संध्याकाळपर्यंत तुमचे हॉल तिकीट जे आहे ते येणं आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने ज्यावेळेस हॉल तिकीट येतील त्यावेळेस मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेल. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण हॉल तिकीट आल्यानंतर मी जो व्हिडिओ बनेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला लगेच मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता छोटासा अपडेट आपल्या हॉल तिकीट विषयी. तर टेन्शन घेऊ नका, लवकरच आपले हॉल तिकीट येऊन जातील. म्हणजे मॅक्सिमम मंडे पर्यंत आपण वाट पाहूयात. हॉल तिकीट जर आलं तर चांगलंच आहे आणि जर पोस्टपोन झाली एक्झाम तर मंडेला आपल्याला कळून जाईल की एक्झाम पोस्टपोन होते काय. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमची टेस्ट सिरीज जी आहे ती जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळतील. या मॉक टेस्ट सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस 10 मॉक टेस्ट याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ॲज पर न्यू स्कीम या मॉक टेस्ट आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, तुमचं जे प्रिपरेशन आहे ते व्हेरीफाय तुम्ही या मॉक टेस्ट मधून करू शकता. त्याच्यानंतर तुमचं टाइम मॅनेजमेंट जे आहे ते व्यवस्थित होतंय का तेही तुम्हाला या मॉक टेस्ट देऊन समजणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला मॉक टेस्ट मध्येच अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर या टेस्ट सिरीज जॉईन करा. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.